नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण चिकनची एक वेगळी रेसिपी बघणार आहोत। झणझणीत आणि चमचमीत चिकन आपण नेहमी खातो, परंतु आज एका वेगळ्या पद्धतीने आपण चिकन बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी पाऊण किलो चिकन घेतले, ते 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यावर आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ, तसेच अर्धी चमची हळद आणि 3 ते 4 चमचे दही घालूयात। दही आंबट असेल तर दह्याचं प्रमाण कमी करा, परंतु हे आंबट दही नाही आहे, त्यामुळे मी इथे मोठे 3 चमचे दही घालून घेते। आता हे तीनही गोष्टी घालून आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे। साधारणतः 1 तासासाठी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे। जर का वेळ असेल तर तुम्ही हे 2 तास तरी मॅरिनेट करून ठेवलं तरी सुद्धा चालेल, परंतु ठेवताना ते फ्रीजमध्ये ठेवा। साहित्य बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज आपण ग्रीन चिकन बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी भरून इतका पुदिना घेतलाय आणि तितकंच आपल्याला कोथिंबीर देखील घ्यायची आहे। तसेच आमच्या वाड्यातली ताजी पालक मी इथे घेतलेली आहे। अगदी लहान लहान पालक आहे। पालक ऑप्शनल आहे, तुम्ही घातली तरी चालेल आणि नाही घातली तरी सुद्धा चालेल। तसेच आपण बिर्याणीला ज्याप्रमाणे तळलेला कांदा वापरतो, तो मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा तळून घेतलेला आहे। तसेच 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 4 ते 5 आल्याचे तुकडे, तसेच 9-10 कढीपत्त्याची पानं आणि इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, परंतु मी नंतर वाटणामध्ये आणखीन 3 मिरच्या ॲड केल्या। आता हे सर्व साहित्य आपण वाटून घेऊयात। मिक्सरमधून आपल्याला ह्याची बारीक पेस्ट तयार करायची आहे। अगदी आवश्यकता भासली तरच ह्यामध्ये 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करा, शक्यतो पाण्याचा वापर करणं टाळा। तसं बघायला गेलं तर ह्यामध्ये पुदिना किंवा कोथिंबीरचं प्रमाण असेल ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, परफेक्ट असं प्रमाण नाही आहे। मी वाटण करून घेतले। आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया। त्यासाठी मी इथे कढई गरम करत ठेवले, त्यामध्ये मी 1.5 पळी इतकं तेल घालून घेतले आणि ज्याच्यामध्ये मी कांदा तळला होता ते तेल देखील थोडंसं उरलं होतं, ते देखील ह्याच्यामध्ये मी घालते। आता चिकनमध्ये घालण्यासाठी आपण इथे खडे मसाले घेतले आहेत, ते बघूयात। इथे मी चमचीभर जिरे घेतले, 2-3 तेजपत्त्याची पानं, 4-5 लवंग, 4-5 काळी मिरी, चक्री फूल, 2 हिरव्या वेलच्या, 1 मसाला वेलची आणि दालचिनीचे 2 तुकडे घेतलेत। ते सर्व आपण तेलामध्ये घालूयात। अगदी 10 ते 15 सेकंदांसाठी खडे मसाले परतून घेतलेत। आता त्यामध्ये जे हिरवं वाटण बनवून घेतले ते घालूयात। हे वाटण छान आपण परतून घेऊयात। 3 ते 4 मिनिटांसाठी हे वाटण व्यवस्थित मंद गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे। छान तेल सुटले। आता आपण ह्यामध्ये सुके मसाले घालूयात। इथे मी 1 ते 1.5 चमची धणे पावडर घालते, अर्धी चमची गरम मसाला आणि अर्धी चमची चिकन मसाला घालून घेते। इथे आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर किंवा घरगुती मसाला घालायचा नाही आहे, नाहीतर आपल्या चिकनचा कलर बदलेल। आपल्याला ग्रीन चिकन बनवायचं, त्यामुळे मी इथे मिरच्यांचं प्रमाण जास्त ठेवलं आहे आणि मसाल्यांचं प्रमाण कमी केलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्यातलं जे वाटण आहे ते देखील मी इथे व्यवस्थित धुवून घेतलं आहे आणि ह्यामध्ये घातलं आहे। आता ह्यामध्ये चिकन घालून आपण हे मिश्रण एकजीव करून घेऊया। झाकण ठेवून आपण 10 ते 12 मिनिटांसाठी व्यवस्थित चिकन शिजवत ठेवूया। लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे। अधूनमधून 1 ते 2 वेळा तुम्ही चिकन हलवून घेऊ शकता। 12 मिनिटांनंतर मी इथे ह्यामध्ये गरम पाणी करून ते घातलं आहे। तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि त्यानंतर मी पुन्हा 5 मिनिटांसाठी वाफ काढून घेतले। आता आपण चिकन शिजले की नाही ते बघूयात। बऱ्यापैकी चिकन शिजलेलं आहे। आता आपण 2 ते 3 मिनिटाची एक वाफ काढून चिकन सर्व करूया। मला साधारणतः 15 ते 20 मिनिटं लागली चिकन शिजवून घ्यायला। चिकनच्या क्वालिटीप्रमाणे वेळ कमी जास्त लागू शकतो। मिरच्यांच्या प्रमाणावरच ह्या भाजीचा तिखटपणा अवलंबून आहे, त्यामुळे मिरच्या प्रमाणात घाला। ह्या ग्रेव्हीमध्ये मी 6 हिरव्या मिरच्यांचा वापर केला, ज्या सर्वात जास्त तिखट असतात, परंतु पुदिना आणि दहीमुळे ह्या मिरच्यांचा तिखटपणा असं तो एकदम कमी होतो। त्यामुळे तुम्हाला जर का जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण वाढवू शकता। अशा प्रकारे चिकन नक्की एकदा बनवा आणि कसं झालं ते कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।